भिवंडी तालुक्यातील राहणाल गावच्या हद्दीत स्वागत कंपाऊंड परिसरात फर्निचर गोदामाला लागलेली आग 16 तासानंतरही धुमसली आहे। पहाटे 4च्या सुमारास आग लागली होती। गोदामातील लाकडी प्लाऊड तसंच फॉर्म रेक्झिन सोल्युशनचा साठा जळून खाक झालाय। आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। भिवंडी तालुक्यातील राहणाल गावच्या हद्दीमध्ये स्वागत कंपाऊंड या परिसरामध्ये फर्निचर गोदामाला ही आग लागलेली होती आणि आपण ही बघू शकतो की जवळपास 15 ते 16 तास उलटून गेलेले आहेत, मात्र ही आग अजूनही त्याच पद्धतीने धुमसत आहे। आग इतकी मोठी होती, आग इतकी भीषण होती का या आगीमुळे ही पूर्ण इमारत जी आहे 4 मंजिली ती कोसळलेली आहे। विशेषतः आपण बघू शकतो की आगीचे धुराचे लोळ अजूनही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते सरतीचे प्रयत्न आताही या ठिकाणी करताना दिसत आहेत। विशेषतः आगीचे जे लोड आहे ते मोठ्या प्रमाणात होते आणि त्यामुळे ही संपूर्ण इमारत कोसळलेली आहे आणि ही आग विझवताना येथील जे भिवंडी अग्निशमन दलाचे एक जवान जो आहे तो देखील या ठिकाणी जखमी झालेला आहे। त्याच्या पायाला इजा झालेली आहे आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। विशेषतः आपण जर बघितलं तर या गोदामामध्ये मोठ्या प्रमाणात जे लाकडी साहित्य असतील, प्लाऊड असेल, रेक्झिन असेल, फॉर्म असेल, तसेच सोल्युशन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साठवून ठेवण्यात आलेलं होतं। जवळपास या ठिकाणी 15 ते 16 तास उलटून गेलेले आहेत, मात्र अजूनही या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी नक्की किती वेळ लागू शकतं हे अजूनही स्पष्टपणे सांगता येत नाही। मात्र जवानांकडून सरतीचे प्रयत्न ह्या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी केलं जात आहे। अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।